रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर अर्थातच एक बहारदार इथे गोलंदाजी केली. अर्थातच कॅप्टन आहेत सूरजभाई यांच्याकडून बीसीसी कर्णधार सूरजभाई यांच्याकडून 500 रुपयाचं रोहित याला पारितोषिक मिळतोय. तर ते त्यांनी स्वीकारावं विनंती करतोय की या आपण रोहितभाई 500 रुपयाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. मुकाबले को यहां से शुरुआत की जाएगी. दो टीमों के बीच ये मुकाबला, एक तरफ वाटोले वॉरियर्स और दूसरी तरफ A1 वॉरियर्स. दो टीमों के बीच ये मुकाबला. हाफ टैकर की गेंद सामने की तरफ, गेंद को मोड़ दिया लॉन्ग ऑन. दायरे में इस गेंद को रोका जाएगा. एक रन यहां से मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज. एक रन यहां से मुकम्मल किया गया. वाटोले वॉरियर्स टीम ने पहले तो टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने का फैसला लिया और फील्डिंग करने के लिए न्योता दिया A1 वॉरियर्स टीम को. न्योता स्वीकार करते हुए पहले यहां पे राजेश और प्रकाश बल्लेबाजी करते हुए आपको नजर आएंगे. ऑन स्ट्राइक अभी प्रकाश देखने को मिलेंगे. प्रकाश ये गेंदबाजी वार के ऊपर, हाफ टैकर की गेंद ऑन ड्राइव किया. गेंद यहां पे काउ कॉर्नर की तरफ, एक रन मुकम्मल किया जाएगा. दूसरे रन की कोशिश नहीं की जाएगी क्योंकि तब तक के लिए फील्डर उस गेंद पर पहुंच चुके थे. 2 रन यहां से देखने को मिलेंगे. धीमी सी शुरुआत यहां से वाटोले वॉरियर्स टीम की. गेंदबाजी में तजुर्बेकार गेंदबाज, एक्सपीरियंस गेंदबाज प्रकाश आपको गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. तेज तर्रार गेंदबाज प्रकाश, गेंदबाजी मार के ऊपर. स्ट्राइक में बल्लेबाज आपको राजेश. फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल किया. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के यहां से बाहर गेंद देखने को मिलेगी. काफी बड़ा चक्का यहां पे देखने को मिला. बल्लेबाज राजेश से दिया फुल टॉस, फुल टॉल वसूल किया 6 रन का. चलो तो चलते मुकाबले की तरफ. यहां से
8 रन स्कोर बोर्ड के ऊपर वाटोली वॉरियर्स टीम अभी इन फॉर्म आ चुके। राजेश बल्लेबाज, इस बार काफी बड़ा शॉट का यहाँ पे शफल करके खेला था, डीप बैकवर्ड स्कोर, लेकिन बाउंड्री लाइन के ऊपर से मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएगी इस बार छक्के के पार तारामंडल में, यहाँ पे ढूंढने के लिए जाएगी 6 रन। अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे बल्लेबाज राजेश, प्रकाश के गेंदबाजी के ऊपर, प्रकाश ने गेंदबाजी में उजाला नहीं दिया, लेकिन राजेश अपने बल्लेबाजी में उजाला देते हुए 2 छक्के ताबड़तोड़। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 14 रन। पहला मैंडेटरी पावर प्ले यहाँ पे, और पावर प्ले में हावी होते हुए राजेश बल्लेबाज। इस बार यूमी साइड डेफिनेटली ही डंडा गुल किया। प्रकाश का जोश देखो दोस्तों, जिस तरह से गेंद अंदर डंडा बाहर किया और डांडी गुल की इस बार बल्लेबाज की। एक विकेट यहाँ पे, एक विकेट के नुकसान के ऊपर टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 14 रन आपको देखने को मिलेंगे। नवनाथ पवार आप आइए, 200 रुपए की धनराशि आपकी यहाँ पे शेष है, 100 रुपए की धनराशि कैच के लिए। नवनाथ पवार आ जाइए। रोहित को मैन ऑफ द मैच दिया जाएगा पिछले मैच का, हमारे अतिथियों के शुभ हाथों। पहले ओवर में गेंदबाज आपको प्रकाश देखते हुए, और यहाँ पे महेश जिन्होंने 2 छक्के दागे उनको चलता किया, एक ब्रेक थ्रू दिलाया प्रकाश। इस गेंदबाज ने जो चाहिए था, पहले ओवर में ब्रेक थ्रू इंपॉर्टेंट होता है, अगर स्कोर के ऊपर रोक लगानी है ना तो आपको वो ब्रेक थ्रू काफी महत्वपूर्ण हो जाता है, इंपॉर्टेंट हो जाता है। फिर से एक बार प्रकाश, कुछ चंद गेंदे शेष इस ओवर की। हाफ टैकर की गेंद बेहतरीन, यहाँ पे स्क्वायर कट यहाँ पे देखने को मिला, पॉइंट की तरफ 1 रन मुकम्मल किया जाएगा। 1 रन के साथ शंकर यहां से अपना व्यक्तिगत खाता खोलेंगे, 1 से टीम को लेके जाएंगे। यहाँ पे 15 रनों के ऊपर 1 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन यहाँ पे वाटोले वॉरियर्स टीम का ये स्कोर है। मैन ऑफ द मैच रोहित को है, तो रोहित बोलते हैं कि शुभम ला डिजर्व करा, करता है ना तुम्ही शुभमला डिझर्व करतो हे घ्या। मॅन ऑफ द मॅच रोहितला होती, पण त्यानं शुभमला डिझर्व केले, दिले। मॅन ऑफ द मॅच रोहित भैरवनाथ टायगर्स, पण त्याने डिझर्व केलेला आहे शुभमला, तर शुभमला हे करा। 700 रुपये आहेत रोहितसाठी, 700 रुपये मॅन ऑफ द मॅच। दत्ता सूर्यवंशी कडून 500 रुपये नवनाथ पवार यांच्यासाठी कॅच पकडल्याबद्दल। सॉरी शुभम जा तिकडे। आणि तू स्कोर बघ किती झाला। दुसरा षटक प्रगतीवर आणि एक झेलचा चान्स आहे, बघूया इथे मात्र झेल मिस केलेला आहे महेश पवार यांनी। आता तनु कुठे असेल दिलंच का? चार्टर्ड अकाउंट संतोष शिंदे यांचं आगमन झालेलं आहे, तरी सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं सहर्ष असे स्वागत। पुढचा चेंडू आकाश यांचा, शंकर यांच्यासाठी उत्तुंग असा मारलेला चेंडू आणि मला वाटतं षटकार, नो चान्स। धाव संख्या जाऊन पुसते ती म्हणजे
त्यात पुन्हा डावीमध्ये मला चेंडू पाहूया, झेलचा चान्स आहे स्वतः नाही. इथे मात्र नक्की दुसरा धावाचा प्रयत्न आणि या दुसरे धाव देखील पूर्ण झालेले आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धाव फलक जाऊन पोचते इथे म्हणजे 25. आकाशांचा पुढचा चेंडू सामना करेल शंकर. इथे मात्र स्टेटच्या दिशेने मारा चेंडू, नो चान्स. 4 रन्स. चार्टर अकाउंटंट शिंदे सर यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत येत आहे. तरी सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं सरसं स्वागत. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे भेट दिल्याबद्दल सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं स्वागत. पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करेल शंकर. आकाश टू शंकर. इथे मात्र स्टेटच्या दिशेने वाया चेंडू, झेलचा चान्स आहे. इथे मात्र झेल बाद. शंकरला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला तो म्हणजे महेश पवार यांनी. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 29. चला स्पीड अप. रमेश पवार पुढील फलंदाज. रमेश पवार अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात वाटोळे वॉरियर्स संघांमधून आणि सुरेख अशी गोलंदाजी. आकाश मॅन फ्रॉम झरेआळी. आकाश टू रमेश पवार. पुढचा चेंडू इथे मात्र ब्लॉकहोल मध्ये मारा चेंडू ऑफच्या साईडच्या दिशेने. तत्पूर्वी एकाच धावाचा प्रयत्न आणि एकाच धावाती समाधान मानावं लागेल ते म्हणजे रमेश यांना. धाव संख्या जाऊन बसते ती 30. 2 बाद 30. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे वाटोळे वॉरियर्स 30. 2 बाद 30. थोडस स्पीड अप करायचं आहे. A1 वॉरियर्स वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक घेऊन येते महेश पवार. त्याचा सामना करते रमेश पवार. महेश टू रमेश. ऑफसाईडच्या दिशेने मारा चेंडू, झेलचा चान्स आहे. बघूया यशवंत नाही तिसरा हादरा मिळतोय तो म्हणजे वाटोळे वॉरियर्स. रमेश पवारच्या माध्यमातून धाव संख्या जाऊन पोचते ती 30. 3 बाद 30. थोडंसं स्पीडअप करायचं आहे अर्जुन. सहकार्य करायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असा सामना. जवळजवळ शेवटचं सत्र दुसऱ्या दिवसामधलं आणि अतिशय संयमी असं खेळी चालू आहे ती मैदानावरती. वाटोळे वॉरियर्स बनाम A1 वॉरियर्स. दोन्ही संघात तुल्यबल असणारे खेळाडू गोलंदाज असतील फलंदाज असतील. पुन्हा एकदा दुसरा एक चेंडू अर्जुनने मारला चेंडू, परंतु या ठिकाणी मात्र पाहूया नक्कीच या ठिकाणी स्टॉप केला आहे बाउंड्रीच्या दिशेने. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अर्जुन अँड
धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 32. 3 बाद 32. महेश टू अर्जुन. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा नक्कीच एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. चांगला असा प्रयत्न केला होता सचिनने. रनआउटचा चान्स होता परंतु थोडीशी मिसफिल व्हायला गेला तर सचिनच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 33. 3 बाद 33. पुढचा चेंडू महेश पवार यांचा सामना करतील प्रकाश. महेश टू प्रकाश. पुढचा चेंडू धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे तो म्हणजे वाटोळे वॉरियर्सच्या संघाला. कारण A1 वॉरियर सारखा संघ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र षटकार. प्रकाशच्या बॅटमधून हा पहिला षटकार. धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 39. लॉस ऑफ 3 विकेट्स गॉन फॉर वाटोळे वॉरियर्स. थोडस बॉलिंग मध्ये व्हेरिएशन केलं महेश यांनी परंतु तितका जोरकस मारा प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. उत्तुंग असा षटकार. नक्कीच या ठिकाणी मात्र व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत ते म्हणजे महेश टू प्रकाश. पुढचा चेंडू पाहूया काय होतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑप्शन दिशेने मारला चेंडू. नक्कीच चांगला असा प्रयत्न आणि ते स्टॉप केलाय आकाशने. आणि नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट्स महेश आणि अर्जुच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 41. 41 धावसंख्या. 3 बाद 41. सॉरी 40 आउट आहे ना 40. ओके. पुढील फलंदाज दीपक लाड. मॅन फ्रॉम घेरा रातेगड. पुढचा चेंडू महेश पवार टू प्रकाश सपकाळ. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न आणि पूर्णपणे बीट केलं होतं पण इथे मात्र नक्कीच परतावं लागते प्रकाशला डगआउटच्या दिशेने. 5वा आधार मिळतो तो म्हणजे वाटोळे वॉरियर्सच्या संघाला. 40 धावेवर सुरेख अशी गोलंदाजी. पुढील फलंदाज नेक्स्ट बॅट्समॅन पॅडी भोसले. मॅन फ्रॉम घेरा दातेगड. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. A1 वॉरियर्स टाइम करायचं नाही. A1 वॉरियर्स थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. प्रकाश बावड्याने थोडस स्पीडअप घ्या. नितीन सहकार्य करायचं आहे. अजून खूप मॅच खेळवायच्या बाकी आहेत. वेळेअभावी मॅच संपल्या पाहिजेत. एवढं मोठं भव्य दिवस आयोजन सह्याद्री प्रीमियर लीग वर्ष 4 आणि अतिशय शांत गतीचे क्रिकेट पाहायला गेलं तर शिस्तबद्ध आणि संयमी क्रिकेट. पुढील गोलंदाज शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येतो तो म्हणजे शिवाजी. मॅन फ्रॉम वन कुसवडे. त्याचा सामना करतील दीपक लाड. चला स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत शिवाजी टू दीपक लाड. दीपक लाड अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतात घेरा दातेगड संघांकडून परंतु या ठिकाणी मात्र वाटोळे वॉरियर्स या संघाला खेळत असताना इथे मात्र सुनीलला चान्स असेल परंतु सुनील चूक काय करणार नाही. इथे मात्र परतावं लागतंय दीपक याला डगआउटच्या दिशेने. 6वा झटका मिळतो तो म्हणजे वाटोळे वॉरियर्सच्या संघाला. धावसंख्येमध्ये काय बदल नाही. धावसंख्या जाऊन उपस्थिती म्हणजे 40.
पुढील फलंदाज योगेश, मॅन फ्रॉम खुलबडेवाडी गोजेगाव. पुढचा चेंडू शिवाजी टू योगेश. या ठिकाणी मात्र जोरकस प्रयत्न आणि इथे मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल योगेश यांना. यस, नक्कीच धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 41. 6 बाद 41 वाटोळे वॉरियर्स. पुढचा चेंडू शिवाजी यांचा सामना करेल पॅडी भोसले. संयमी अतिशय ज्या पद्धतीने राहुल द्रविड फलंदाजी करत होते त्याच पद्धतीची स्टाईल त्यांची आहे पॅडी भोसलेची, परंतु आता मात्र ती स्टाईल न करता त्यांनी चौकार षटकाराचीच गरज आहे संघासाठी. गॅपमध्ये मारायचे झेलचा चान्स, आकाश मात्र ती चूक करणार नाही. इथे मात्र परतावं लागतंय पॅडी भोसलेला डगआउटच्या दिशेने. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 41. सातवा गडी बाद होताना दिसतोय. वाटोळी वॉरियर्स स्पीड अप करायचा आहे. उर्वरित काही चेंडू शिल्लक. आशुतोष मॅन फ्रॉम झरियाळी. चला स्पीड अप करायचा आशुतोष. पुढचा चेंडू शिवाजी टू आशुतोष. या ठिकाणी लेगच्या दिशेने मला चेंडू तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न, परंतु इथे मात्र अयशस्वी झाले आशुतोष. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन बसते ती म्हणजे 42. 7 बाद 42 वाटोळे वॉरियर्स. एक याच्यानंतर होणारा सामना शेवटचा सामना आहे डे 2 मधला. बॉस रॉयल्स वर्सेस मराठा वॉरियर्स. दोन्ही संघातील कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू शिवाजी टू योगेश. गॅप मध्ये मला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चौकार. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 46. पाहूया हाफ सेंचुरी करतोय का वाटोळे वॉरियर्स हा संघ, कारण तितकाच तुल्यबल असणारा संघ तो म्हणजे A1 वॉरियर्स वन कुसवडे. खास करून सरपंच गणपती यादव यांचा हा संघ मालक आहेत. डगआउट मध्ये बसून ते आनंद घेत आहे. पुढचा चेंडू शिवाजी यांचा. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून दुसरा चौकार. बॅक टू बॅक सुपर फलंदाजी. धाव संख्या जाऊन पोचते ते म्हणजे जवळजवळ अर्धशतक. 50 धावांमध्ये इथं खेळी संपुष्टात येते. वाटोळे वॉरियर्स या संघाची स्पीड अप करायचं. वाटोळे वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी सहकार्य करायचं आहे. पुढील होणारा सामना बॉस रॉयल्स वर्सेस मराठा वॉरियर्स. दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. डे 2 मधला हा शेवटचा सामना असेल. त्याच्यानंतर मात्र खरी चुरस चालू होणार आहे. क्वालिफायर 1 टॉप A1 वर्सेस टॉप B1. त्याच्यानंतर इलिमिनेटर होणार आहे टॉप A2 वर्सेस टॉप B2. त्याच्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये विनर्स वर्सेस लुझर्स याच्यामध्ये होईल, पण ते आम्ही नंतर अनाउन्समेंट करू कोणती टीम असेल. तात्पुरतं एवढं सांगू इच्छितो की बॉस रॉयल्स वर्सेस मराठा वॉरियर्स दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वाटोळे वॉरियर्स लाईनअप करून घ्यायचं आहे. चला फलंदाज A1 वॉरियर्स फलंदाज पाठवायचे आहेत. चला स्पीड अप. यस, ओके.
शिंदे साहेब, चार्टर अकाउंटंट शिंदे सर, आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. पुढील होणारा सामना बॉस रॉयल्स विरुद्ध मराठा वॉरियर्स. चला वळूया मॅच कडे. 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे, ती म्हणजे A1 वॉरियर्स या संघाला. खास करून प्रकाश बावळाने गोलंदाजीसाठी सज्ज. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. फलंदाजीसाठी एक मोठा चान्स असतो, तो म्हणजे आपला हात खेळून काढण्याची, परंतु ती संधी मात्र प्रकाश जाधव देणार नाहीत, प्रकाश बावदाने देणार नाहीयेत. फलंदाज प्रकाश, महेश, यश, महेश आणि प्रकाश जोडगोडी मैदानावरती A1 वॉरियर्स संघांकडून. यस 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 स्टार्टेड. पुढील होणारा सामना बॉस रॉयल्स विरुद्ध मराठा वॉरियर्स. नाणेफेक केले जाते. चार्टर अकाउंट यस. मराठा वॉरियर्स नाणेफेक जिंकून गोलंदाजी यस. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे बॉस रॉयल्सला. चला मॅच कडे वळूया. पहिला षटक, पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक घेऊन येतो राजेश. सामना करेल महेश पवार. पहिला चेंडू जिंकण्यासाठी 24 धावे बॉल मध्ये. या ठिकाणी मात्र जोरदार प्रहार केलाय, श्री गणेश केलाय संघासाठी षटकार. मॅक्सिमम इरादे स्पष्ट. A1 वॉरियर्स पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय, तो म्हणजे गोलंदाज राजेशचा. परंतु राजेश मध्ये पण क्षमता आहे, व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतात. कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी, वाटोळे वॉरियर्ससाठी. परंतु महेशला सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा संधी आहे दुसरा षटकार मारण्यासाठी. राजेश टू महेश पवार दोन्ही संघ खेळाडू. आणि इथे मात्र रमेश कडून खूप मोठी चूक झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्याची नक्कीच किंमत मोजावी लागणार आहे, ती म्हणजे रमेश पवार याला. कर्णधार आहे ते वाटोळे वॉरियरचे. तुकाराम पवार साहेब आरल यांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष असे स्वागत. आपण बसून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू खरोखरच कर्णधार कडून अशी अपेक्षा नव्हती वाटोळे वॉरियर्सच्या संघाला. महेश पवार सारख्या जर खेळाडूची तुम्हाला झेल सोडलीत तर येणाऱ्या काळामध्येच तुम्हाला समजेल का झेल सोडले असेल. थोडासा विचार करावा लागेल तुम्हाला. पुढचा चेंडू राजेश टू प्रकाश बावदाने. प्रकाश बावदानेची बॅटच सांगते की पुढच्या चेंडूवरती काय करतील, परंतु राजेश टू प्रकाश या ठिकाणी मात्र स्टेटच्या दिशेने माला चेंडू तत्पूर्वी एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न. रनआउटचा चान्स आहे, पाहूया. यस थर्ड अंपायर. काय डिसिजन नावाजलेले पंचांची भूमिका स्पष्ट. थोडासा डावफोड असेल तर नक्कीच थर्ड अंपायरचा कॉल दिला त्यांनी. शिस्तबद्ध असे सामने, कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही असे नावाजलेले पंच. सुबोध सर, रोशन सर आणि प्रदीप सर. दुसऱ्या दिवशीचे सत्र, शेवटचे सत्र, अंतिमचं सत्र चालू असताना संयमी असे सामने चालू आहेत आणि पंचांची कामगिरी खरोखरच अप्रतिम अशी आहे दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा. यस नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही लवकरच आपल्यापर्यंत सांगतो नोट आउट आहे की आउट आहे. यस इट इज अ OUT आउट. परतावं लागतंय, परतावं लागतंय महेश पवारला. महेश पवारला परतावं लागतंय. पुढील फलंदाज सचिन. चला स्पीडअप घ्यायचं सचिन, स्पीडअप. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर वाटोळे वॉरियर्सच्या संघांकडून. महेश पवारने मात्र झेल सोडली होती, परंतु रनआउट करण्यामध्ये यश आले ते म्हणजे वाटोळे वॉरियर्स या संघाकडून. महेशला मात्र तंबूत परतावं लागतंय. थोडेसे नाराज आहेत, परंतु नाराज न होता आपल्या टीमला चांगली कामगिरी केली त्यांनी. पुढचा चेंडू राजेश यांचा. सामना करतील प्रकाश.
इथे मात्र अतिशय सुरेख असा खेळून काढलेला चेंडू तत्पुरी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजे प्रकाश सपकाळ यांचं. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 9 फॉर लॉस ऑफ 1 विकेट्स गॉन फॉर A1 वॉरियर्स. नेक्स्ट डिलिव्हरी राजेश टू सचिन. एकावन्न धावेचा पिछाट करताना पाठलाग करत असताना संयमी अशी खेळी पाहायला मिळते ती म्हणजे A1 वॉरियर संघाकडून. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 9. पुढचा चेंडू राजेश यांचा सामना करतील सचिन. हिटमॅन म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे वन कुसवड्याचा हा तो खेळाडू अर्थातच सचिन. पुढचा चेंडू राजेश टू सचिन. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बीट केले ते म्हणजे सचिन यांना. चेंडू आणि बॅटचा काय संपर्कच नाही. चेंडू जातो यष्टी रक्षक शंकर पवार यांच्या हातामध्ये. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स गॉन फॉर A1 वॉरियर्स. नेक्स्ट डिलिव्हरी राजेश टू सचिन. थोडंसं फिल्डिंग मध्ये काही ना काही चेंजेस करण्यात रमेश पवार. त्याचा असा काहीसा कान मंत्र ते म्हणजे अर्जुन पवार शंकर पवार. पुढचा चेंडू असेल राजेश टू सचिन. राजेश टू सचिन. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटचा चान्स असेल पाहूया. या ठिकाणी मात्र थोडीशी मिसफील पाहिली गेली तर अर्जुनच्या माध्यमातून अगदी सहज हातामध्ये बॉल दिला असता तर मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं सचिन यांना. परंतु अर्जुन यांनी काही जरीची चूक केली परंतु अशी चूक न करता आपल्या संघासाठी आपल्या होनरसाठी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची गरज आहे ती म्हणजे वाटोळेवाडीच्या संघाला. कारण जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर एक गडी बाद झालेला आहे. 10 धावेवरती एक बाद आहे A1 वॉरियर्स. खरोखरच संयमी अशी गोलंदाजी असो फलंदाजी असो सुपर वाटोळे वॉरियर्स संघाकडून. थोडंसं कमबॅक पाहायला गेलं तर वाटोळे वॉरियर्स कडून वैयक्तिक पहिलं षटक झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन येतो ते म्हणजे मिडियम फास्टर गोलंदाज अर्जुन पवार मॅन फ्रॉम शिवशक्ती. इथे मात्र अपील आणि यस LBWच्या रूपामध्ये जावं लागतं सचिनला. परतावं लागतं थोडस निराश. ऍडव्होकेट समाधान काशीद सर इथं आल्याबद्दल सह्याद्रीच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत. आणि नवीन लवटे सर यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झाले त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत करतो. चला स्पीडअप घ्यायचंय. ओके नेक्स्ट बॅट्समन निलेश. आता मात्र थोडंसं कमबॅक पाहायला गेलं तर वाटोळेवर या संघांकडून करो या मरोची अशी परिस्थिती आहे ती म्हणजे वाटोळे संघासाठी. जर सामना जिंकले तर पुढचे काहीतरी सांगू आम्ही परंतु जिंकणे हा मॅटर आहे. आणि इथे मात्र हवेमध्ये मला चेंडू जलचा चान्स आहे. बघूया आशुतोष आणि आशुतोषनं मात्र चूक केलेली नाहीये. इथे मात्र परतावं लागतं निलेशला. धावेवरती 3 गडे तंबूच्या आसऱ्याला A1 वॉरियर्स. थोडंसं कमबॅक पाहिलं गेलं तर अर्जुनच्या माध्यमातून वाटोळे वॉरियर्स संघासाठी एक गुड न्यूज असू शकते परंतु क्रिकेट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत काही सांगू शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. पुढचा चेंडू अर्जुन यांचा सामना करेल नितीन. धडाकेबाद फलंदाज मारवाड संघाचे नितीन आपण पाहिले त्यांना. इथे उपाध्यक्ष संदीप पवार साहेब आल्याबद्दल सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आसन ग्रहण करायचं आहे. पुढचा चेंडू अर्जुन पवार टू नितीन. नेक्स्ट डिलिव्हरी
इथे मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलंय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातो यष्टीरक्षक शंकर पवार यांच्या हातामध्ये. अतिशय सुरक आणि भेदक अशी गोलंदाजी वाटोळे वॉरियर संघाकडून अर्जुनच्या माध्यमातून. सुपर. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन आहे अर्जुनच्या. पुढचा चेंडू अर्जुन टू नितीन आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये मला चेंडू. मला वाटतं नक्की दुसऱ्या धावाचा प्रयत्न असतील. दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रश्नच येत नाही. चपळ असे क्षेत्ररक्षण आहेत पॅडी भोसले. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. 11 धाव्यावरती मला वाटतं 3 गडी बाद A1 वॉरियर संघाचे. कुठेतरी संयमी खेळी करण्याची गरज आहे A1 वॉरियर संघाला. संघाचे मालक आहेत ते म्हणजे सरपंच गणपती यादव. त्यांच्याकडून काहीशा अपेक्षा असतील ते म्हणजे प्रकाश यांच्याकडून. पुढचा चेंडू अर्जुन यांचा सामना करतील प्रकाश. अर्जुन टू प्रकाश. पुढचा चेंडू. इथे मात्र नक्कीच अर्जुनला संधी होती बॉल स्टॉप करण्याचा रनआउटचा चान्स आहे परंतु बॉल कलेक्ट न करता कुठेतरी चूक करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे प्रकाशाला धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 12. 3 बाद 12. ॲडव्होकेट समाधान काशीद यांचा शाल देऊन शाल आणि पुष्पक देऊन स्वागत करण्यात येत आहे. आम्ही आमंत्रित करतो उपाध्यक्ष संदीप पवार साहेब यांना. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडू. नो चान्स. 4 रन्स. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 3 बाद 16 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. ॲडव्होकेट काशीद सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी आमंत्रित करतो उपाध्यक्ष संदीप पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. यूट्यूब तिकडे जरा फोटो कॅप्चर करायचे आहे. आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल सर सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने आपले सहर्ष असे स्वागत. धन्यवाद साहेब. लवटे सर आलेले आहेत त्यांचे सुद्धा सहर्ष असे स्वागत करतो. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला शंकर यांचं पहिला आणि इथे मात्र नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि इथे रनआउटचा चान्स आहे. नाही. चुकीच्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. रमेश यांच्याकडून मोठी चूक झालेली आहे. रनआउट होता परंतु कुठेतरी आय कम्युनिकेशन नाहीये. शंकरकडे चेंडू फेकण्याची गरज होती परंतु यष्टीरक्षक यांच्याकडे चेंडू फेकणं पसंत केलं रमेश यांनी. परंतु नो प्रॉब्लेम. थोडस खेळामध्ये होत राहतं परंतु आहे ना. पुढचा चेंडू शंकरांचा प्रकाश यांच्यासाठी आणि इथे मात्र पूर्णपणे बीट केले ते म्हणजे प्रकाश याला शंकर यांनी. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 18. पुढचा चेंडू शंकर याचा सामना करतील प्रकाश. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केले. जखडून ठेवलंय ते म्हणजे गोलंदाज शंकर याने. प्रकाश बावदाने यांना थोडस फुटवर्क करण्याची गरज आहे. चेंडूपर्यंत तुम्हाला जावं लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये आणि अतिशय भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे शंकर पवारच्या माध्यमातून. आपल्या टीम साठी खेळत असताना शंकर पवार टू बावदाने. इथे बघा आम्ही बोलल्याप्रमाणे सन्मान दिला. कॉमेंट्री मध्ये सन्मान दिला आणि त्यांनी षटकार मारलेला आहे. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 24. 24. लॉस ऑफ 3 विकेट्स गॉन फॉर A1 वॉरियर्स. पुढचा चेंडू शंकर टू प्रकाश. इथे मात्र पुन्हा एकदा मला चेंडू. तत्पूर्वी एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. रमेश पवार मात्र आता काही चूक करणार नाहीयेत. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे इथे बघा चोरटी धाव घेतात परंतु पंच नॉट आउट. ओके. बघा चोरटी धाव घेण्यामध्ये माहीर आहेत नितीन आणि प्रकाश बावदाने. एकाच गावाचे 2 खेळाडू आहेत. A1 वॉरियर संघामध्ये बोली लागली त्यांना आणि एकाच गावचे 2 खेळाडू प्रतिनिधित्व करतात परंतु सरपंच आहेत गणपती यादव संघ मालक आहेत. या जवळून त्यांना पाहिलेलं आहे तेव्हाच तर त्यांनी ही बोली लावली असेल आणि ते विजय जर
विजयश्री खेचून आणला तर सरपंच काय पुढच्या वेळी त्यांना अजून बोली लावणार. आणि आता उर्वरित 7 चेंडू म्हणजे 25 धावा हव्यात. 7-25 25-7 असं समीकरण आहे. 50-51 धावाचा पिछाट करताना पाठलाग करत असताना कुठेतरी संयमी अशी खेळी केली ती म्हणजे वाटोळे वॉरियरच्या संघाने. इथे बघा पुन्हा एकदा बीट आणि इथे मात्र षटक संपतंय. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 26. 6 चेंडू आणि 25. अजूनही सोपं आहे. सोपं तितकंच अवघड असं आव्हान आहे A1 वॉरियर्स संघाला. आणि आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहेत नितीन कडून अपेक्षा असतील. संघ मला गणपत यादव सरपंच आहेत. ग्रामपंचायती सगळी कामं ते सोडून इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. सरपंच यादव वन कुसवडे त्यांनी गावातले काही विकास कामे थांबवून त्यांनी मॅचला पसंती दिलेली आहे. आपल्या संघासाठी खेळाडूंना लिलाव करून त्यांनी चांगले चांगले खेळाडू घेतलेले आहेत. सरपंच यादवचा संघ. परंतु आता मात्र 6 चेंडू आणि 25. गोलंदाज आहेत प्रकाश. श्री विठलादेवी स्पोर्ट्स क्लब धुलवाडीचे गोलंदाज आहेत प्रकाश सपकाळ. याचा पहिला चेंडू सामना करतील नितीन. इथे मात्र पाहूया झेलचा चान्स आणि इथे मात्र नाही. एकाच धावात समाधान मानावं लागेल. आनंद कडून काही चूक होणार नाही. आनंद सपकाळ अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आरल संघाकडून. आणि आता मात्र 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. 5-24 24-5 असं समीकरण. पुढचा चेंडू प्रकाश तो बावदाने. आणि इथे बघा मला वाटतं हवेमध्ये हात येत असताना पंचांचे अवांतर धावसंख्येमध्ये भर होताना दिसते. धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे 28. पुढचा चेंडू प्रकाश यांचा सामना करतील बावदाने. चौकार षटकाराची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केले. अवांतर धाव संख्येमध्ये नाही. सुरेख चेंडू असा स्कोअर बोर्ड जाऊन पोचतोय तो म्हणजे 28. धाव संख्येमध्ये काही बदल नाही. पुढचा चेंडू प्रकाश यांचा सामना करतील प्रकाश. इथे मात्र षटकार आहे. नो चान्स. अशाच षटकाराची गरज होती खरं तर. पण अजूनही सामना आहे. ऑन आहे. गेम इज ऑन. प्रकाश बावदाने अजून तुम्हाला सगळे षटकार लावायला लागणार आहेत. 3 षटकार मारायचे आहेत तरच सामना जिंकू शकाल. प्रकाश बावदाने तुम्ही सामना जिंकून आलात तर 5001 रुपयाचे पारितोषिक गणपत यादव यांच्याकडून आहे तुम्हाला. 5001. पुढचा चेंडू प्रकाश. इथे मात्र नक्कीच 5001 चालू. अजून 2. सरपंच दगडमध्ये खुश मात्र गोलंदाज नाखुश. चाळीस धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 40. 2-11. 2-11 आणि मॅच जिंकून डायरेक्ट मारा चक्रा. आता बघूया 2-11. अतिशय सोपं तितकंच अवघड असं आव्हान. प्रकाशचा कानमंत्र दिला अर्जुन पवार यांनी. अर्जुनने सांगितलं बाबा 1 गेला तरी चालेल, 2 गेले तर अवघड होऊन जाणार. पुढचा चेंडू प्रकाश यांचा सामना करतील प्रकाश. आणि मला वाटतं गेम इज ऑन. गेम इज ऑन. आता मात्र अवघड तितकंच सोपं. गणपत यादव बोली वाढवायची काय? गणपत यादव सरपंच पैसे वाढवायचे का? सांगा पटकन सांगा. हो नाही सांगा तिकडून अजिबात नाही. खेळाडूला प्रोत्साहन दिलं पाहिजे. किती अमाऊंट किती? 5000 चे किती? 10000 सांगा पटकन. शेवटची संधी आहे तुम्हाला. 10000 का? ओके चला 10000. हे 10000 सांगितलंय. सांगा षटकार मारला तर किती प्राइस सांगा.
5,000 लागलेलेच आहेत. नाही नाही नाही, ओके नो प्रॉब्लेम. नाही मारणार. दोन्ही खेळाडू आहेत. प्रकारचा सामना आहे साहेब. प्रकाश सपकाळ आहेत आणि समोर प्रकाश बावदाने आहेत. कंपल्सरी षटकार पाहिजे. ए बाहेर पुढचा चेंडू. इथे मात्र इथे बघा काहीच नाही.